कसं करता येईल, कोणाच्या माध्यमातून करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, त्या विषयावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. सर्वात मोठा विषय अनेक वक्त्यांनी बोललं की ह्या गावाला भुगवड्यातून मालकी हा तर आपलं स्वप्नच आहे. आपल्याला आज पदभार भेटलं त्यामुळे आपण ग्रामसभा घेऊ शकलो नाही. पुढच्या आठवड्यात आपण ग्रामसभा घेणार आहोत. शासनाचा आलेला GR आणि त्या GR मध्ये असलेली शासनाची जी काय अर्ज आहे ते आमची एक टीम आम्ही तयार करून सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या आमच्या सन्मान्य सदस्यांची मीटिंग होणार आहे. मीटिंग घेतल्यानंतर सिरसाडा गावाला भुगवट्यात घेण्याकरिता शासनाच्या ज्या काही नियम आहेत त्या नियमात बसून आपल्याला येणाऱ्या महिन्यात 1 महिन्याच्या आत ह्या सिरसाडा गावाला मालकी हक्कात आणायचा हा आपला स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून राहणार आहोत. राहिला दुसरा विषय, सिरसाडा ह्या गावाला सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा पण आहे. जेव्हापासून मी निवडून आलो काल ग्रामविकास अधिकारी साहेब, आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य सगळे मिळून आम्ही ग्रामपंचायतला पाणी पुरवठा संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि जवळपास काम पूर्ण करून घेण्याचा त्यांच्याकडनं आश्वासन सुद्धा घेतलं आणि त्यांना त्या कामाला सुरुवात करायला लावली. राहिला जलजीवनचा विषय, ज्या शेतकऱ्यांची अडचण होती त्यापैकी 4 शेतकऱ्यांना आम्ही बोललो, त्यांचा मार्ग काढलो. येणाऱ्या 2 दिवसात कोनेर ते सिरसाडा जे जलजीवनचा विषय आहे तो पाईपलाईन पूर्ण होणार आहे. येणाऱ्या आठवड्यात आपण पाणी आणण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि या गावाला पाणी सुद्धा देणार आहोत. राहिला रोड आणि नाल्यांचा विषय, आता आज आपण पदभार घेतलाय, त्या पदभारानंतर मासिक मीटिंग आहे. मीटिंग नंतर आम्ही कर्मचाऱ्यांची मीटिंग पण घेणार आहोत. हा मोठा गाव आहे, मोठा शहर आहे. त्या शहराला कर्मचारी कसे वाढवून काम करून घेता येईल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर कसे कर्मचारी घेऊन ह्या गावाचा विकास करता येईल, रोड असेल, नाल्या असेल, ज्या काही समस्या या गावाला आपल्याला समस्या सॉल्व्ह करता येईल त्या सगळ्या समस्या आपण सॉल्व्ह करणार आहोत. खर तर आजचा हा पदभार सोहळा आपल्या या नवीन इमारतीत होणार होता, परंतु काम थोडं शिल्लक असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की ह्या गावकऱ्यांना मालकी हक्काच्या माध्यमातून, पाणी देण्याच्या माध्यमातून, विकासाच्या दृष्टिकोनातून, आता आपल्या बसस्थानकाचं जे काम आहे त्याच्या माध्यमातून काही काम करून जेव्हा या इमारतीमध्ये आपल्याला इमारतीचं उद्घाटन सोहळा करायचं त्यावेळेस अनेक मान्यवरांना बोलून आणि गावातल्या प्रत्येक नागरिकांना बोलून आपल्याला दाखवायचं की हो आम्ही दिलेले शब्द पाडू शकतात, आम्ही दिलेल्या शब्दावर काम करतायत. राहिला हेवे दाव्यांचा विषय, मी निवडून आलो, आता माझी ह्या गावातल्या कोणत्याच माणसाशी वैर मी ठेवणार नाही किंवा माझा कोणाशी वैर नाही. जे पराजय होत असते आणि आपला हा गाव 18 पगड जाती धर्माचा गाव आहे. आमचे संतोषजी पांडे इथं उपस्थित आहेत. जेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चर्चा त्यांच्या घरी झाली, मी अभिमानानं ह्याच्यासाठी सांगतो हा विषय की काय मानसिकता आपल्या गावातल्या 18 पगड जातीतल्या लोकांची जर तपासायची असेल तर संतोष भैयाच्या माध्यमातून तपासू शकतात. तेव्हा त्यांच्या घरी मीटिंग झाली, अनेक उमेदवार इच्छुक होते. काही जणांनी संतोष भैयाला सांगितलं की पांडेजी तुम्ही आमचं नाव सुचवा. पांडेजी म्हणाले मी राष्ट्रवादीत कुणाचाही नाव सुचविणार नाही. पांडे घराण्यावर ह्या गावातले मुसलमान सुद्धा 18 पगड जाती जमातीचे लोक सुद्धा प्रेम करतायत, त्यामुळे सगळेच मला एक सारखे आहेत. साहेब ज्यांना देते मी त्यांचं काम करेल असं त्यावेळेस संतोषजी पांडे म्हणाले. ते म्हणू शकले असते की नाही मी ह्याचं नाव सुचवितो, ह्याचं नाव देतो, परंतु तसं झालेलं नाही. अशी मानसिकता सिरसाड्यातल्या तमाम गावकऱ्यांची आहे. निवडणुकीत जे अफवाचा बाजार होता काही जणांनी केला असेल, आपल्याला आता ते ग्रहित करायचं नाही. ह्या गावाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. दुसरं मला सिरसाड्यातील तमाम नागरिकांना एक आव्हान करायचं, सिरसाडा ग्रामपंचायत मार्फत कोणताही दलाल पुसला जाणार नाही. घरकुलच्या माध्यमातून कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही. कोणत्या घरकुल धारकांनी वाढूसाठी, घरकुलसाठी, भुगवट्यासाठी जर कोणाला पैसे दिले, मी सगळ्यांच्या जवळचा आहे,
तुम्ही मला काम सांगा, माझ्याकडे काम आणा, मी तुमचे काम करून द्यायला तयार आहे. मी स्वतः येऊन तुमचे काम करून देणार आहे. परंतु मला कोणत्या घरकुल धारकांचा, फुकटा धारकांचा, घरकुलला लागणाऱ्या वाढूवाल्यांचा कुणी रुपया घेतला असं जर माहीत झालं, कुणी घरकुल धारकांनी जर दिलं, तर मी त्याचं काम करणार नाही अजिबात. आणि तुम्ही काम घेऊन या, निशुल्क काम करा. ते आमचे अक्रमबाई म्हणतात, नशीब तू फुकटात निवडून आलो. 7,500 निवडणुकीच्या दिवशीचा खर्च आहे आपला, संतोष भैया पांडेजी, 7,500 रुपये. तर ते अक्रमबाई रोज टोमण्या मारतायत मला. तुम्ही सगळ्यांनी मला फुकटात निवडून दिले, त्याबद्दल तुमचे आभार. मी त्या दिवशी मी सांगितलंय तुम्हाला, माझ्या अंगातले मेरे जिस्म का अगर मैं चमड़ा भी पहना, इस शहर के लोगों को अगर बना के जूता भी पहना हूं, तो मैं तुम्हारा एहसान और शुक्रिया अदा नहीं कर सकता. इसलिए हमारे ग्राम पंचायत के उप सरपंच है और तमाम ग्राम पंचायत सदस्य है, इनके पास आप काम लेके आओ. इनके पास अगर इनसे मुलाकात नहीं, कुछ आगे पीछे होता है तो मेरे पास लेके आओ, लेकिन पैसे देके काम करने की कोशिश मत करो. आपने मुझे जिस तरह से कामयाब बनाया है, इस शहर के लोगों को यह अभिमान होना चाहिए कि हाँ, शासन की जो योजना है हमें जो है एक सिरसाला ग्राम पंचायत देती है. तुम्हारे तमाम लोगों से मेरा यही कहना है, घरकुल धारक हो, भुगवटा धारक हो, रेती वाले हो, या इस शहर में बांधकाम कामगार हो, तमाम लोगों को शासन की योजना किस तरह से दी जाती है, किस तरह से दी जाएगी, इसकी अपने को कोशिश करना है. आप तमाम लोग इस पदभार सोहळे में आए हैं, मैं आप तमाम का शुक्रिया अदा करता हूं. हमारे कपिल भैया चोपड़े और उजगरे पूरी फैमिली यहाँ पर मौजूद है, पूरा भाजपा की टीम यहाँ पर है, सम्मानीय स्टेज पर बैठे हुए लोग हैं, और खास करके मोहम्मद भाई का इसलिए शुक्रिया अदा करता हूं कि वो चट्टान की तरह 2 भाई मेरे साथ खड़े रहे. एक रिश्तेदारी के उन्वान पे बात कर, वैसा तो सारे लोग खड़े हुए, अयाज भाई और मोहम्मद भाई इस तरह से चट्टान की तरह खड़े हुए. इन्होंने कभी किसी को डगमग होने नहीं दिया और कोई इनके वजह से डगमग हुआ भी नहीं. हमारे मोहम्मद भाई ने तो दरगाह में खड़े होके कुछ लोग उनसे बहस करने लगे, तो बोले मैं नसीब के साथ हूं और मैं नसीब का साथ देने वाला हूं. तो मोहम्मद भैया, तुम्हारे वजह से, अयाज भाई की और तमाम सिरसाला शहर की वजह से नसीब का नसीब बदल गया. शुक्रिया. इन तमाम शहर की अपने को खिदमत करना है, सर्वांची मी सेवा करणार आहे. आणि सिरसाळा शहराला येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातच नव्हे, आपल्याला सिरसाळा ग्रामपंचायतला महाराष्ट्रात सर्वात प्रथम आणायचंय. एका दिवसात होणारे हे काम नाही, परंतु सगळ्यांना सोबत घेऊन, सर्वांना सोबत नेऊन आपल्याला पुढे जायचं, ह्या गावाचा विकास करायचं. ह्या गावातले व्यापारी असतील, ह्या गावातले भुगवटादार धारक नागरिक असतील, ह्या गावातील कॉलनीतील लोक असतील, बाजार समितीतले लोक असतील, ह्या गावातील मसनजोगी समाज असेल, पारधी समाज असेल, वडर समाज असेल, जे कोणता समाज 18 पगड जाती धर्माचा ह्या गावात आहे, त्या सगळ्यांना आपल्याला 18 पगड जाती धर्मांना न्याय द्यायचं काम करायचं. ह्या गावातले जेवढे धार्मिक स्थान आहे, मंदिर असेल, शाळा असेल, एमएससीबी असेल, जे काही असेल, सगळ्यांना आपल्याला मालकीत कसं आणता येईल, आपल्या गावाचा विकास करता येईल, या गावात कसं MIDC करता येईल, धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून असेल, पंकजाताई मुंडेंच्या माध्यमातून असेल, किंवा एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्याला ह्या गावाचा विकास सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे. ही सिरसाळा ग्रामपंचायत तुमची सर्वांची आहे, मी सरपंच हा तुमच्या सर्वांचा आहे. आपल्याला ह्या गावाला लोकांना मूलभूत सुविधा पुरवायचे आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण ह्या पदभार सोहळ्याला आलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या अपेक्षाही पुढे काम करायची माझी जिद्द आहे, आणि त्या जिद्दीनं, त्याच मेहनतीनं मी पुढे काम करणार आहे. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. जय